जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। एव्हरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि मस्त सकाळ सकाळी मी आणि फाल्गुनीने जाऊन भाजी वगैरे घेऊन आलेलो आहोत मार्केटमध्ये। आम्ही आता असं ठरवलं आहे की मी आणि फाल्गुनी सकाळी जाणार भाजी आणायची। जेव्हा जेव्हा भाजी संपेल मार्केटमध्ये जाऊन अरे किती फरक असतो, म्हणजे तुम्ही पण जर जात असतील तर मी तर कधी गेलो नाही भाजी मार्केटला, पण फाल्गुनी म्हणते अर्ध्या प्राईसमध्ये वगैरे भाजी मार्केटमध्ये मिळते आणि इकडे आल्यावर अर्ध्या प्राईसने जास्त वाढते। ठीक आहे, चला बघूया आता खाली यांचं काय चालू आहे। आणि आई आणि पप्पा गेलेले आहेत कोल्हापूरला लग्नासाठी। सो आम्ही आज चौघेच घरात आहोत। चौघे म्हणजे 6 जण, आमच्या 2 चिंट्या पिंट्या आणि आम्ही चौघे। बघूया काय होतं। सकाळ सकाळ घेऊन आले भाजी घ्यायला आणि 8 वाजलेत। आंघोळ बिंघोळ करून मस्त आलो आम्ही। आज भाजी डे हे बघा मोडायची सुरुवात भाजी। आज गवाराची भाजी वाटतं घरात। आहेत ही नवीन छत्री कोणी आणली? काय काय छत्री घे 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 अशा पकड। दीदीने पकडली आहे बघ। काय पाहिजे? दादाने काय घेतलं? काय तुझ्याकडे रे? आणि घरात बनतंय काय? हा बिर्याणी आणि संध्याकाळी बनते पावभाजी। मग आत्ताचीच बिर्याणी मी संध्याकाळी खाणार आहे कारण की मला पावभाजी आवडत नाही। असं कसं आम्ही आत्ताच मापाने गेले काय गो? काय उरणार नाही। मग तुम्ही एकात कोणी वरतून तुला आवडली दोघींपैकी एकीने कमी जेवा चालेल। मला नाही आवडलेली बिर्याणी खाईन पण ती पावभाजी नाही खाणार तुमची। बरोबर खातो काय ग? मी बरोबर खातो। नको जाऊ नको जाऊ बाबा माझा बाबा माझा अभि बॅगेत आहे का काय? शूज घालचं थोडसा बातमी काय रस्त्याची शूज घालचं। ती बघ तिने बॅग बघ कशी घातली तिकडे बघ बाई। बघा टिंगू कुठे निघालेत मॅडम? खूप दिवसानंतर ना, खूप दिवसानंतर आणि खूप दिवसानंतर आम्ही ॲक्च्युली बाहेर निघालो या टाईमला। माझी तब्येत ठीक नसल्यामुळे ब्लॉग पण येत नव्हते आणि काहीच नाही, पण आता जेवढं पॉसिबल होईल तेवढं आता ब्लॉग्स बघायला मिळतील तुम्हाला। काय बोलते मॅडम? कुर्ग राहिलं कुठेतरी नेशील म्हणजे कुर्ग राहिलं तर कुठेतरी नेशील आहे का असं? ॲक्च्युली आम्ही कुर्ग रचना वगैरे जिकडे गेले तिकडे पण आमचं जायचं प्लॅन होतं, पण ऑलरेडी माझं झालंय आणि आमचं साऊथ ठरलेलं म्हणून ते सगळे कॅन्सल झालंय। नाहीतर बापरे, आणि तिकडे अजून थंडी आहे। नाही माझं झालंय ॲक्च्युली, पण एवढी थंडी नको। बॅक टू रुटीन। येस, बॅक टू रुटीन। फाल्गुनीला पण बॅक टू रुटीन आणि ज्ञानाला आता आम्हाला थोडंसं मॅनेज करायचं बस, बाकी काय नाही। इनफॅक्ट बरं झालं आम्ही रिटर्न आलो। खूप पाऊस पडतोय तुमच्या इथे आता सध्या काय अवस्था आहे ते नक्की। आणि तुला माहिती आहे आपण आल्यानंतर तिकडे कोविडच्या केसेस पण वाढल्यात, पण एवढं नाहीये, मायनर आहे, पण कोविडच्या केसेस सगळ्यात जास्त केरळमध्ये आहेत।
हां नाही, कोविडच्या सगळ्यात जास्त केरळमध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, नंतर तामिळनाडूमध्ये आहेत, पण आहेत केसेस. हे भारी झालंय, स्वतःहून मागे जाते आणि बसते. हे टेकून बसायचा. हां आता स्ट्रोलर तेवढा ऍडजस्ट करा आजच्या दिवस. ओके, पुढे काय येत नाही किलबिल करायला, मागे जाते डायरेक्ट आणि बसते. कोण आलं, कोण आलं ग? कुठे आजी? चिकू कशी आहे तू? बाबा बॅग बिग बघा बघा लोक, बघा बघा लोक, बघा लोक. कोणती लोक दाखवते? हे काय मोबाईल मधली लोक दाखवते. बाई बघ, हे शोना कशा आहे तू? कोण आलं? हे आऊ आणलाय, आऊ आजीनी तिला तिला मला आणलंय का? खा तर खा. काय ते? सो आम्ही आता मॉलमध्ये आलो आणि मॉलमध्ये ज्ञानाला उचलून घेण्यापेक्षा आम्ही विचार करतो की दुसरं स्ट्रोलर यूज करूया. जसं की तुम्हाला माहिती आहे, ज्ञानासाठी आपण लवलॅपचं अल्फा स्ट्रोलर घेतलेलं आहे. खूप छान आहे, वॉशेबल क्लोथ आहे, सनशेड दिलेला आहे. हे 3 वेमध्ये होतं, बसायचं लीन आणि झोपण्याच्या ह्याच्यात. याच्यात सगळ्यात भारी म्हणजे इकडे सस्पेन्शन दिलेत, जरी कशातून आदळली तरी काय होणार नाही. बॅक स्टोरेज दिलेलं आहे, इकडे व्हील छान दिलेले आहेत आणि ओव्हरऑल खूप छान आहे. सो तुम्हाला पण तुमच्या बेबीसाठी जर स्ट्रोलर घ्यायचं असेल तर लवलॅपचा अल्फा स्ट्रोलर घ्या. आणि बॅग नाही काढायची का तुला? सेफ्टी हार्नेस पण दिलेले आहेत छान असे, बेबीला लागणार नाही असे सेफ्टी हार्नेस. सावी मला टेलचक पण नाही मागणार. सावीला तो दुसरा वाला द्यायला त्यांना तो रेडच नाही ना, कशाला मी एवढा, ती झोपणारच नाही याच्यात. रेडच नाही. आता आपण इथे घेतलेला तो दुबईसाठी पिंक कलर, पिंक वाला, म्हणजे तो झोपायला पण होईल तिला. घेऊन जायलाच लागेल त्यांना. सावीला काय उचलून घेतील एवढा वेळ, आणि तोच न्यायला लागेल त्यांना. आम्ही आलेलो आहोत आय प्लॅनेटमध्ये. फोन खराब झाला आईचा, त्यामुळे हे बघा फोनचा फोन खराब झालाय, स्पीकर ऐकायला येत नाही, म्हणून नवीन फोन घ्यायचा. मी तर नव्हती बोलत, आम्ही काहीतरी तुझ्या मनात टाकलं नाही. ठीक आहे, आता झाले त्याला 2 वर्ष झाले. नाही ते बोलले की एकदाच रिपेअर नाही असं होईल. एकदा रिपेअर होऊन परत तसंच प्रॉब्लेम येईल ना ऐकायचा. ॲक्च्युली फाटायचा आवाज आहे ना, तो कमी नाही होत, फक्त आवाज वाढेल. जो क्रॅकिंग होतो तो नाही चालू, आवाज एकदमच कमी येतो, भरपूर कमी. आणि फोनही नाही आहे लगता नसीब में. एवढं सगळं झालं, सिलेक्ट झालं आणि स्टॉकमध्येच नाही आहे. नाही, पहिले तो बोलला की स्टॉकमध्ये आहे, तुम्हाला मिळेल, आणि पैसे वगैरे द्यायला हे केलं, आणि नंतर सांगतो की नाही आहे स्टॉकमध्ये. लेकिन जब तक मैं हूँ तब तक मिलेगा फोन, टेंशन नहीं. मैं किधर से भी दरिया और समुंदर पूरा एक करूँगा. आतापर्यंत ते आपण स्टोर पासून वापरलंय, मग त्यापासून तुम्हाला घेऊन दिलेलं आहे. तिला बाय कर. बाय. येते तू, येते. चलो चल मग उद्या. चलो टाटा बाय बाय. आता पुढच्या फेरीला फोन. उद्या दुपारनंतर येईल तेव्हा जाऊ. आता बघितलं ना कोणता घ्यायचा, घेऊन येईल तो. चालेल. आणि अशा रीतीने आम्ही रिटर्न आलेलो आहोत. आईचा फोन काय घेता आला नाही. आता आईचा फोनला मुहूर्त कधी लागतो, कारण की उद्या मी जाणार आहे कर्जतला. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, तुमच्यासाठी एक ऑफर आहे, एक्साइटिंग ऑफर आहे. सो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि खास कर्जत खोपोली त्या एरियामधल्या लोकांसाठी ही ऑफर आहे.
उद्याचा ब्लॉग बघायला विसरू. आणि या टायमाला दादा घरी असेल तर आमच्या इथे द मनोज पिझ्झा मागवलेलाच असतो आम्ही. द मनोज पिझ्झा. आणि द मनोज पिझ्झा बरोबर एक छोटा पिझ्झा पण आहे आमच्या या दोघींसाठी. या दोघींसाठी द मनोज पिझ्झाचा छोटा पिझ्झा आणि आमच्यासाठी मोठा पिझ्झा. टिकी काढ ना. दीदू तुला पाहिजे पिझ्झा? दीदू पिझ्झा पाहिजे? आम्ही उतरलोय आता. एकदम कांदू त्या खाली नाही बरोबर तिला कोणी दिलाय मोठ्या चाचूनी मूर्त आलेला आहे आणि लावलंय. या दोन गोष्टी लावायच्यात पण कुठे अजून घरात जागा नाही मिळते कुठे लावायच्या. तयारी चालू केलेली आहे. आणि हे काय आम्ही ऑनियन्स भरपूर सारे ऑनियन्स एकतर लागतात पावभाजी बनवण्यासाठी तर त्यावेळेस आम्ही यूज करतो. अगारस 6-in-1 हँड ब्लेंडर प्लस चॉपर. एकदम मस्त आहे. एकाच बटन मध्ये एकदम फाईनली चॉप. सो या अगोऱ्याचं 6-in-1 हँड ब्लेंडर प्लस चॉपरची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. नक्कीच जाऊन चेकआउट करा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.